नमा बघ ठेवला फोन. निशी कशी हे सुद्धा सांगितलं नाही, एवढी घाई आहे तिला. अगं चांगली असणार, तू कशाला काळजी करतेस उगाच. तुला बोलायला सोपं आहे ग. तुझ्या काव्याचं लग्न झालं ना की मग कळेल तुला मला आता काय वाटतंय ते. मुलगी सासरी गेली ना की काळजी वाटते ग तिची. मला कळतंय ग रेखा, पण एवढं प्रेम करणारे युवराजराव आहेत ना तिकडे. किती प्रेम करतात निशीवर ते बघ. त्या गुंडांनी एवढं मारलं त्यांना तरी साखरपुड्याची अंगठी दिली नाही त्यांनी. खरंय ग, माझ्या निशीच्या ना मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई आहे. युवराजरावांसारखा नवरा मिळालाय तिला. खरंय, आणि यापुढे पण ते अशीच काळजी घेणार आहेत तिची. हा, फक्त हे बघून इतरांच्या अपेक्षा वाढायला नकोत. प्रत्येकाच्या नशिबात नसतं असं सुख, हो की नाही? बेलसरांचं घर सजलं, कामी पडली कानी पडली मंगलाष्टकांची धून. धून. युवराजने धरला हात, युवराज रावांनी धरला हात. झाले मी खांडेकरांची सून बाई सून. वा वा वा, जमलं की नाही? आता येऊ आत. अगं अगं थांब, खांडेकरांच्या घरात यायची किती घाई आहे तुला. आता युवराज उखाडा घेईल. युवी. आता मी कशाला, हिने घेतला ना, बस झालं. चला आता काय टाइमपास. नाही नाही नाही, असं कसं. आता तिला येत नसताना तिने घेतला ना उखाणा, मग तू घ्यायला काय हरकत आहे. अगं युवराजला कुठे सवय आहे ह्या सगळ्याची. राहू दे, चला चला चला. पण पद्मिनी काकू, निशिताला सुद्धा सवय नव्हती, पण तिने प्रयत्न केला ना, आणि खूप छान प्रयत्न केला. इनफॅक्ट युवराज, कम ऑन, यू कॅनॉट बी अ स्पॉइल स्पॉट नाव. नाव घे, चल. कम ऑन युवी, घेऊन टाक. युवराज पटकन. युवराज. ओके ओके ओके. हा. वाजत गाजत झालं आमचं लग्न. अंगठी घातली मी निशीच्या बोटात. ताईची चॉईस आवडली मला. निशीच्या आयुष्याची दोर आता फक्त माझ्याच हातात. वा. निशिता, ते माप ओलांडायचं आणि उजवा पाय आधी आत ठेवायचा. ओके, आरामात. हो. मी प्रेग्नेंट आहे. युवराजचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. तारिणी बेलसरे युवराज खांडेकर के सामने हार गई है. नाही वाचवू शकले. खूप खूप मोठी चूक झाली आहे माझ्या हातून. माझ्या डोळ्यासमोर होता ग तो गुलाब, पण नाही ओळखू शकले त्याला. मी माझ्या आईच्या गुन्हेगाराला तर गमावलंच आहे. मी निशीला पण नाही वाचवू शकले. तरी मी घरात सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते की तो युवराज चांगला मुलगा नाहीये. नाहीये तो चांगला मुलगा. माझं कोणीच नाही ऐकलं. आणि जेव्हा माझ्या हातात पुरावा आला तोपर्यंत वेळ निघून गेली होती. गाई आई, तो युवराज ज्या ज्या माणसांना ओळखतो, त्याचे ज्याच्याशी संबंध आहेत ना, त्यावरून मी 100% हे सांगू शकते की तो एक गुन्हेगार आहे. आणि आपली निशी
कायमची त्याच्या जाळ्यात अडकली ग. आणि अशा माणसाला मला गुलाबपासून वाचवावं लागलं. साधी अटकही नाही करू शकले मी त्याला. आई, आज मी जे काही केलं ते एक बहीण म्हणून केलंय. एक बहीण म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पार पाडली, पण एक ऑफिसर म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करू शकले नाहीये. एका गुन्हेगाराला साधी शिक्षाही नाही देऊ शकले. आणि ही माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. त्यामुळे मला या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मिळायलाच पाहिजे. मला शिक्षा मिळायलाच पाहिजे. मिळायलाच पाहिजे. तारिणी, मी मान्य आहे, गुलाबला आपण वेळेत ओळखू नाही शकलो, युवराज आणि निशीचं लग्न नाही थांबवू शकलो. पण माझी आई नेहमी म्हणायची, माणूस तेव्हा हरतो जेव्हा तो आपली हार मान्य करतो. आपण अजून हार मान्य नाही केली आहे. उलट आपण गुलाबच्या अजून जवळ पोहोचलोय. आपण सगळ्यात मोठ्या गुन्हेगाराला गमावलंय. आपल्याला युवराजला एक्सपोज करायचं होतं, आपण तेही नाही करू शकलो. सांग ना पेडी, काय लागलंय आपल्या हाती? गुलाबची ओळख, त्याचा चेहरा. तारिणी, एवढी वर्ष डिपार्टमेंट ज्या माणसाला शोधत होती त्याचा फायनली चेहरा कळायला आपल्याला, आणि त्याची ती ओळख आपल्याला त्याला पकडायला मदत करेल. आज ना उद्या त्याला आपण पकडणार आहोत. आय नो तू त्या स्टेटमध्ये नाही अशी गोष्ट समजून घेण्याच्या, पण ही खूप मोठी लीड आहे. आणि मला खात्री आहे पुढच्या काही दिवसात गुलाब आपल्या ताब्यात असेल. त्याचा काहीही उपयोग नाही आता. असं काय म्हणते उपयोग नाही? तुझ्या आईला आपण न्याय मिळवून देणार आहोत. आणि एकदा का गुलाब आपल्या हाती लागला ना की निशीला पण त्या युवराजच्या ट्रॅपमधनं सोडवू आपण. मला वाटतं हे लग्न ना फार वेळ टिकणार नाहीये. मी तुला सांगितलं ना, ह्या सगळ्याचा आता काहीही उपयोग नाहीये. युवराजला माहिती होतं की आपण त्याच्या विरोधात कुठला ना कुठला तरी पुरावा शोधूनच काढू. म्हणून त्यांनी मला एका अशा जाळ्यात अडकवलंय ना ज्यात माझे हात कायमचे दगडाखाली अडकले. आणि आता काहीही केलं तरी निशी आणि युवराजचं लग्न मोडू शकत नाही. निशी आता एका अशा ट्रॅपमध्ये अडकली आहे ना जिथनं ती परत येऊ शकत नाही.